स्वागत आहे मित्रांनो तुमच्या भटकन टीव्ही टेस्के चॅनलवरती। आज आपण आलो आहे 12 ज्योतिर्लिंगपैकी एक ज्योतिर्लिंग म्हणजेच बाबा वैद्यनाथ ज्योतिर्लिंग देवघर। बाबा वैद्यनाथ ज्योतिर्लिंग आता बघा लाईनीमध्ये आहे, दर्शन घेऊ आपण। हे बाबा वैद्यनाथचा कळस, माँ पार्वती शक्तिपीठ पण। आता इथून निघूया। या लोकांना तर अजिबात मराठी कळणार नाही, एकटे आहे। डिपार्टमेंट कुठे गेलं, ते डिपार्टमेंट पण शोधायला लागतं। हे आहे महादेवाचं मंदिरचं कळस, आणि इथून जे वरतून मानतात कोणाची मन्नत पूर्ण असेल ते करणारे। हे आहे शक्तिपीठ माँ पार्वती। याच मंदिरात त्या बाईचं सोनं गायब झालेलं आहे, आमच्या बाजूचे होतं ते। इकडचा सिस्टम जरा खूप खतरनाक आहे, कोणी पण याल तर आपल्या वस्तूची काळजी करा। काही काही डिपार्टमेंट काही कामाचं नाही आहे आतमधलं मंदिराचं। आपले किस्से असे आहेत ना की आता इथं शक्तिपीठ आहे माँ पार्वतीचं। माँ पार्वती शक्तिपीठमध्ये 10x10 रूम आहे, छोटा त्यामुळे शक्तिपीठ आहे, ती मूर्ती स्थापित आहे। तर त्याचं दर्शन घेताना आमच्या बाजूच्या एका महिलेचं गळ्यातून सोनं गायब झालेलं, म्हणजे त्या सोनं घातवले ते CCTV कॅमेरे, त्यांनाही सांगितलं की तुम्ही कॅमेरे चेक करा, तर ते लोकांनी चेक नाही केलं। आणि इकडे डिपार्टमेंट जे बसलेत, डिपार्टमेंटला सांगितलं तुम्ही चेक करा, तुम्ही असं लक्ष करा, गर्दी का होते, अशी धक्काबुक्की होते, ते लोक काही लक्ष देत नाहीत। सिस्टम एकदम खराब आहे, काही सिस्टम नाही आहे इकडं। बस एक पवित्रता मंदिरची आहे ती जपलेली नाही आहे लोकांनी। मंदिरचे व्ह्यू एकदम, मंदिरात हात लावताना दर्शन घेताना कसं महादेवाच्या पिंडीच्या इथं कोणाचे पाय जातात, कोणाचे हात लावून ठीक आहे, पाय लावून कोण अंगावर पडतं महादेवाच्या पिंडावरती, एवढं बेकार इथं सिस्टम आहे, खराब आहे। त्यामुळे कोणी इथं आले ना, तुम्ही आपली काळजी घ्या, आपल्या वस्तूची काळजी घ्या खास करून, कारण की इथं काही भेटणार नाही तुम्हाला परत। ओके, इथं सगळा पैशाचा खेळ आहे, पैसे द्या सगळं काय तुमच्यावर बरोबर होणार, पैसा द्या तरच, नाहीतर नाही। बाकी दुकाने बिकाने चांगले आहेत, पेढे बिडे सगळे चांगले आहेत, हॉटेल लाईन तेवढी खराब आहे इकडं। टावर चौक। तर मित्रांनो, व्हिडिओ कसा बनला नक्कीच सांगा, तुम्हाला आवडला की नाही कमेंटमध्ये नक्की सांगा, काही चुकलं असेल तेही सांगा। आपण पुन्हा भेटू भटकन टीव्ही टेस्के वरती नव्या व्हिडिओमध्ये।